की कवी कलश हे संभाजीराजांचं फाइंडिंग नव्हतं, हा संभाजीराजांचा शोध नव्हता, तर शिवाजी महाराजांचा शोध होता. शिवाजी महाराजांनी आग्र्याला असताना उत्तरेतले जे काही ब्राह्मण आपल्या पदरी ठेवलेले होते, तो प्रदेश कळावा, माहिती मिळावी वगैरे म्हणून, तर त्याच्यामध्ये कवी कलशांना की महाराजांच्या सेवेत आग्रा मोहिमेपासून आलेले आहेत. कवी कलशांचं वय काय होतं जेव्हा ते महाराजांच्या आयुष्यात आले तेव्हा? मला वाटतं एकच मोठे होते ते, 13-14 वर्षांनी संभाजी महाराजांपेक्षा वडील होते, हे नक्की. पण मग म्हणजे छावा सिनेमामध्ये किंवा एरवी आपल्या साहित्यामध्ये कवी कलशांची अशी इमेज होण्याचं काय, हे कवी कलशांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं? नाही, कवी कलश त्यांचा सगळ्या बाबतीमध्ये गुरुतुल्य होते, मार्गदर्शक होते. आणि कुठलीही वाईट कामं करायची झाली म्हणजे लोकांच्या दृष्टीनं लोकांना न आवडणारी, ही सगळी कामं संभाजी महाराज कवी कलशला सांगायचे. आता संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी 2-2.5 महिने जे युद्ध झालं प्रभावली प्रांतामध्ये, म्हणजे शिरकाणामध्ये झालं, तर पहिल्यांदा संभाजी महाराजांनी कवी कलशला पाठवलं. कवी कलशने तिकडे जाऊन मोठं युद्ध केलं वगैरे. पण शिर्के आवरेनात म्हणून स्वतः पुन्हा संभाजी महाराज शिर्क्यांच्या कवी कलशच्या मदतीला गेले. तर त्यामुळं कवी कलश हा सगळ्यांचं लक्ष होणं साहजिक होतं. पण आणखीन एक जी कॉन्ट्रोवर्सी या चित्रपटात